पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबईचा कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी आज गर्डर उभारण्यात येणार आहे। गर्डर जोडण्याचं काम हे उद्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्यामुळे पश्चिम उपनगरातल्या वांद्रे इथून नरिमन पॉइंट पर्यंतचं अंतर हे केवळ 20 मिनिटांमध्ये कापता येऊ शकेल। या गर्डरचं वजन हे 30 बोईंग जेट्स इतकं म्हणजे तब्बल 2000 मेट्रिक टन इतकं आहे। या गर्डरला जपानी तंत्रज्ञानानं कोटिंग करण्यात आलेलं असून पुढील 25 ते 30 वर्ष ते गंज पकडणार नाही। पुढची 100 वर्ष हा गर्डर टिकेल इतका मजबूत आहे असं सांगितलं जातंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी। मुंबईचा वेग आता आणखीन वाढणार आहे, कारण की कोस्टल रोड आणि वरळी बांद्रा सागरी सेतूला जोडणारा हा जो गर्डर आहे तो इथं बसवण्याचं काम चालू आहे। मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, कारण की दक्षिणेकडनं जो कोस्टल रोड चालू होतो आणि पश्चिम उपनगराच्या दिशेला जातो त्या महत्त्वाच्या जंक्शनवर म्हणजेच बांद्रा वरळी सी लिंकला जोडणारा हा जो टप्पा आहे तो सध्या इथं पार पडताना दिसतोय। आपण बघू शकतोय की 120 मीटर उंचीचा हा अजस्त्र असा गर्डर इथं बसवण्यात येतोय। हा गर्डर बसवल्यानंतर हा जो कोस्टल रोड आहे तो थेट सी लिंकला जोडण्यात येईल आणि त्यानंतर इथून जी वाहतूक आहे ती थेट सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येईल। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। जेव्हा हा प्रकल्प हाती घेण्यात आला तेव्हा इंजिनिअरिंगच्या समोरचं हेच एक आव्हान होतं की जो पूल अस्तित्वात आहे त्याला दुसरा पूल जोडण्याचं एक आव्हान असतं आणि ते आव्हान इथं मुंबई महानगरपालिका आणि त्यांचे जे संलग्न संस्था होत्या त्यांनी अतिशय योग्यरित्या पार पाडलेला आहे आणि हा जो महत्त्वाचा टप्पा होता तो आता इथं पार पडतोय। लवकरच या प्रकल्पाचं काम पूर्ण होईल आणि दक्षिण मुंबईहून पश्चिम उपनगराकडे जाणारा जो वाहतुकीसाठी लागणारा वेळ होता तो अवघ्या काही मिनिटांवर येईल आणि ज्यामुळे मुंबईच्या प्रगतीचा वेग आणखीन वाढेल असा मुंबई महानगरपालिकेला विश्वास आहे। कॅमेरामन सचिन शिंदे सामे राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।